हसताय काय? एवढी तुझी हाऊस पटत नाही. हिला एवढी थंडी आहे. थांब जरा. एजे, फायनली तुम्ही माझं हेही स्वप्न पूर्ण केलं. तिला माझ्यासारखा हिटलरच्या लाईफ मध्ये येणं आणि आल्यावर टिकून राहणं हे सोपं नाहीये. तुला आठवतंय मी 7 अटी घातल्या होत्या, कारण की मुळात मला लग्न करायचं नव्हतं म्हणून. पण तुझ्यासारखी अल्लड, फिल्मी, धांडरट पण निरागस गोड मुलगी माझ्या आयुष्यात आली. आणि माझं आयुष्यच बदललं. तू मला म्हणशील की मी हे तुला सारखं सारखं का सांगतोय, पण तुझ्यामुळेच लिहिलं. आपल्यासारख्या इम्परफेक्ट जोडीची एक परफेक्ट लव्ह स्टोरी सुरू झाली. फ्रेंड्स, तू माझ्या आयुष्यात पुन्हा रंग भरलेस. एज इज जस्ट अ नंबर हे तू मला रिअलाइज करून दिलंस. लिहिला मला कदाचित तुझ्यासारखा डान्स करता येत नाही, पण तुझ्या मनातली ट्यून मात्र मला मला समजते. तुझ्यासारखी बडबड पण मला करता येत नसेल. आय कॅन बी युअर लाईफ टाईम लिसनर फॉरएव्हर. आता तुझ्या फिल्मी भाषेतच बोलायचं झालं तर हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं. शादी भी एक ही बार होती है, पर प्यार प्यार भी सिर्फ एक के बस. दूसरी बार भी होता है. लीला, आयुष्यात सेकंड चान्स किती महत्वाचा आहे हे तू मला सांगितलंस. लीला, मी तुझ्या प्रेमात पार बुडालोय. पार बुडालोय. I love you, Leela. I love you. 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 I truly do. अगं रेओ ग काय काय करू ग बाई मी तुझं. हं? मी सांगितलेली एकूण एक गोष्ट आणलीस तू रेऊ. आईचं मन राखलंस ग बाई. गुणाची गुणाची ग माझी पोर. काय ग मला एक सांग, तुझी दुर्गा एवढी कशी काय ग बदलली अचानक? हं? नाही आज खूपच चांगलं वागते नाही.
आई अगं माझ्याशी पण खूप चांगल्या वागतायत त्या. थांब मी तुला आणलंय दाखवत. हे बघ. हे ना यशच्या आईचं आहे आणि त्यांनी दुर्गाताईंना दिलं होतं आणि सांगितलं होतं की यशच्या बायकोला दे. त्या खूप आनंदी होत्या ग त्यांनी मला हे दिलं तेव्हा. बघू बघू. वजनाचं आहे. आणि ती लीला, एवढ्या दिवसात तिलाही तिथे काहीतरी मिळालं असेलच ना, सोन्याचं चांदीचं हिऱ्याचं दिलंच असेल त्या लोकांनी, त्या सरोजिनीताईंनी. मला सांग, आठवते तुला? आली होती कधी इथे दाखवायला? माझ्यासाठी कधी काही आणलं? काही हौसमौस केली आईची? नाही, कधी माझ्यासाठी काही आणलं नाही ना. माझी कधी हौसमौस केली? तू बघ ग, आत्ता नाही लग्न झालं तुझं, दुर्गा सारख्या बाईला स्वतःकडे वळून घेतलंस तू. प्रेमात पाडलंस तू तिला की स्वतःच्या आईचं सोन्याचं असं हे तिने तुला दिलं मनापासून. केवढा मान मिळतोय तुला त्या जहागीरदारांच्या घरी. छान. शेवटी आहेस कोणाशी मुलगी? कालिंदीची. शेवटी म्हणतात ना ते खरंय. सख्खी मुलगी ती सख्खी मुलगी. ग माझं गुणाचं ग माझं पोर. छान छान अशीच सुखाने संसार कर, अशीच सोन्या चांदी हिऱ्याने मढत राहा. आई म्हणते ते काही अगदीच चुकीचं नाहीये. ताईलाच सगळ्यांना आपलंसं करता नाही आलं. तिला आता माझ्याबद्दल आणि ह्या घराबद्दल फारसं काही वाटतच नाही. हेच तर हवं होतं मला. आत्ता खरा मासा गळाला लागलाय माझ्या. थँक्यू देवा, तू माझ्या आयुष्यात लीला काढलास. थँक्यू पार्टनर. तू मला एजेंट सारखा लाईफ पार्टनर दिलास. तुला माहिती आहे मंदिर कशासाठी फेमस आहे? कशासाठी? तुला ते गाणं आठवतंय? कुठलं? जय जय शिव शंकर काटा लगे ना. ते गाणं याच मंदिरात शूट झालं होतं. खरंच? किती मस्त. मग काय मागितलं देवाकडे? मी माझ्या पार्टनरचे आभार मानले की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि आता तुम्ही मला आय लव्ह यू म्हणले. याचे तुम्ही काय मागितले? मी देवाचे आभार मानले की तू माझ्या आयुष्यात आली. तुला माहिती लीला, अजून एक या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की जी जोडी इथे एकत्र प्रार्थना करते ती आयुष्यभर एकत्र राहते. सर प्लीज एक रात के लिए रूम चाहिए प्लीज. मुझे मेरे हस्बैंड के लिए कॉफी बनानी थी. मैं फिर से आपके किचन में जाऊं प्लीज? सर प्लीज दीजिए ना. एक रात का तो सवाल है, एक रात का. आप यहाँ? वो मुझे आज रात के लिए यहाँ पे एक रूम चाहिए था, इसलिए आया था. एक्चुअली वो पहाड़ी वाला मंदिर है ना, वहाँ पे जो भी मन्नत मांगते हैं वो पूरी होती है. और मेरी माँ की तबीयत ठीक नहीं है. उनकी लंबी उम्र के लिए मुझे मन्नत मांगनी है. और आप टेंशन मत लीजिए. आप बस दिल से मन्नत मांगिए. आपकी माताजी बिल्कुल ठीक हो जाएगी. अब सुनिए ना सर, इनको बहुत ज़रूरत है.
प्लीज कोई रूम दे दीजिए ना मेरे लिए प्लीज। प्लीज मुझे इतना इंसिस्ट कर रही हो तो मैं दे देता हूँ। थैंक यू। थैंक यू सो मच, मैं सामान लेके आता हूँ ऐसा। और आप भी, आपको भी अगर किसी की लंबी उम्र की मन्नत मांगनी होगी ना तो आप वो जरूर पहाड़ी वाले मंदिर पे जाना, वहाँ पे सबकी मन्नत पूरी होती है। थैंक यू सो मच। मी पण जाऊ का उद्या त्या मंदिरात एजींच्या दीर्घ आयुष्यासाठी मन्नत मागायला? चांगली आयडिया, उद्याच जाते. आणि यशला आळू वड्या खूप आवडतात, पण तळलेल्या नाही बरं का, वाफवलेल्या. ताई सुरी देता? सुरी हातात नाही घ्यायचे, भांडण होतात. ताई तुम्हाला एक सांगू का? बोल. मला पण वाफवलेल्याच आळू वड्या आवडतात. अरे वा, आवडी निवडी मॅच होतात तुमच्या. काय झालं ग? लीलाईंचा कॉल आहे ना, घे की. आपण नंतर बोलू. नाही ताईच आहे ना, मी करेन तिला नंतर फोन. दुर्गा ताई, आपण उद्याच यशसाठी आळू वड्या बनवूया आणि मला तुम्ही तुमची पद्धत दाखवा. चालेल. ही रेवती आता लीलाचा फोनही टाळायला लागली आहे. हेच तर हवं होतं मला. मग उद्या सकाळी नाश्त्याला इडलीचा रवा भिजत घाला. हा, बरेच दिवस झाले इडलीचा बेत झाला नाही. हो. आणि मग उद्या दुपारी येऊ का जेवणाचं- घरात? आई तू आता इकडे ह्या वेळेला कशी आलीस आणि फोन वगैरे काहीच न करता सगळं ओके आहे ना? अगं 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 था, काय सगळे प्रश्न इथेच विचारणार आहेस? इथेच उत्तर देऊ? आत बोलवणार नाहीयेस? अहो असं काय करता कालिंदी ताई, या या या. रेऊ पण ना, रेवती काय पाणी मुलगी आणा. आहे? हो. बसा. बोला. आई सांग ना काय झालं, तू एवढ्या रात्री? हो हो हो, सांगते. काय बाई, पोरीला जरा चैन नाही. घे चार्जर तुझा. घरी विसरली होतीस ना, तो द्यायला आले. घे घे. हो कालिंदी ताई, एवढ्या रात्री तुम्ही फक्त चार्जर द्यायला आलात? मी दिला असता रेवतीला चार्जर. एवढं काय त्यात? वहिनी, तुम्ही मला तर तुमचा चार्जर कधीच दिला नाही. मी मागितलं. नाही ते म्हणजे चार्जर द्यावं एवढंच काही कारण नाहीये माझ्या इथे येण्याचं. काय झालं, बोला ना. ते काय झालंय, रेऊचे बाबा एक दिवसासाठी बाहेर गेले. आता घरी मी एकटीच, तर दिवसभर काही वाटलं नाही मला. पण हे असं रात्री एकटं, म्हणजे सवय नाही ना मला असं एकटीला राहण्याची. त्यामुळे मला असं वाटतं की मी रेऊला आज माझ्याबरोबर घेऊन जाते. हा, एका रात्रीचा प्रश्न आहे. उद्या सकाळी लवकर पाठवेन तिला घरी. हा, नाही हो कालिंदी ताई, मला काहीच माझी हरकत नाहीये, तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता. पण कसं आहे ना, तुमची रेवती आम्हालाच फारशी मिळाली नाहीये. बघा ना, लग्न झाल्या झाल्या दोघेही गेले हनीमूनला, ते आत्ता परततायत. हो, आता परत माहेरी. तुम्ही हेच म्हणावं हे हवं होतं मला. बरं, मग आता म्हणा, तुम्ही पण इथेच राहा. त्यासाठीच तर आले मी. म्हणा म्हणा. एजे, हे हॉटेलवाल्यांनी आपलं वेकेशन फारच मनावर घेतलंय. नाही,
हे सगळं त्यांनी माझ्या सांगण्यानं केलं. मी चेंज करून येते.